नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक प्रसंग सदैव पाहायला मिळतो। ते म्हणजे बरेचसे लोक असतात जे आपल्याला मान्य करत नाहीत, म्हणजे आपल्याला गांभीर्यानेच घेत नाहीत। म्हणजे आपण त्यांना एखादी गोष्ट जीव तोडून सांगत असतो, त्यांच्या भल्यासाठी सांगत असतो, पण ते आपल्याला ऐकतात पण आपल्याला ते गांभीर्याने घेत नाहीत। हां, करू दे बडबड, काय बी बडबड करते असं त्यांचं एक म्हणणं असतं। म्हणजे ते आपल्याला ऐकून घेतात पण आपल्याला सिरियसली नाही घेत। पण तीच गोष्ट जर त्यांना एखाद्या डॉक्टरनी किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितली ना, की मग ते कान टवकारून ऐकतात, ते त्यांच्या आतमध्ये बसतं। पण आपण तीच गोष्ट त्यांना अगोदर सांगितलेली असते, पण ते आपल्याला दुर्लक्ष करतात, ते आपल्याला इम्पॉर्टन्सच देत नाहीत। आणि असं आपल्या आयुष्यात भरपूर वेळेस होत असतं। ज्यावेळेस आपण शिकतो, एखादा कोर्स करतो किंवा एखादं कौशल्य विकसित करतो ना, त्यावेळेस आपण बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, जे त्यांच्या हितासाठी महत्त्वाचं असतं असं आपल्याला वाटत असतं। म्हणून आपण काय करतो, फ्रीमध्ये सर्व्हिस द्यायला जातो, सगळ्यांना जागं करायला जातो, सगळ्यांना सांगायला जातो, काका असं नसतं असं असतं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करतो आपण। पण ज्यावेळेस पण आपण सांगायला जातो ना, ते आपल्याला एक वेगळ्याच नजरेनं बघतात। एकतर ते पहिल्यांदा आपल्याला रिस्पॉन्स देत नाहीत, ऐकून घेतात, ऐकल्यानंतर पण ते आपल्याला मान्यच करत नाहीत किंवा आपल्याला गांभीर्यानेच घेत नाहीत। आणि असं भरपूरदा होतं, माझ्या पण आयुष्यात भरपूरदा झालं आहे। मी भरपूर गोष्टी आपल्या आजूबाजूच्या लोकांना भरपूर सांगायचो, हे असं असतंय, ते तसं असतंय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी। म्हणजे जे पण मी आजपर्यंत शिकत आलो आहे ते सगळ्यांना वाटत आलो आहे, पण गांभीर्यानं कोण घेतच नव्हतं। आणि त्या गोष्टीचं मला कधी कधी वाईट वाटायचं की यार हे असं का होतंय, मी एवढं लोकांना जीव तोडून सांगतोय, सगळ्या गोष्टी एकदम पोटतिडकीनं सांगतोय, तरी पण लोक मला असं का करतायत, मला ऐकत का नाहीत, पण ते ऐकून देखील ते मला परत रिस्पेक्ट का देत नाहीत, माझ्या म्हणण्याला ते व्हॅल्यू का देत नाहीत। आणि तीच गोष्ट ज्यावेळेस एखादा दुसरा यूट्यूबर किंवा एखादा दुसरा इन्फ्लुएन्सर सांगतो रील्सच्या माध्यमातून, ते भारी वाटायला लागतं। पण आपल्या जवळचा व्यक्ती एखादी डीप गोष्ट आपल्याला सांगतो, ते आपल्याला पटतंय, लक्षात येतंय, पण मान्य नाही करू वाटत। आणि असं का होतं माहिती आहे का, ही गोष्ट आपण देखील करत असतो। ज्यावेळेस आपल्याला एखादा नॉर्मल व्यक्ती एखादी गोष्ट सांगत असतो ना, आपण देखील त्याच्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स नाही देत। पण तीच गोष्ट जर एखादा सक्सेसफुल व्यक्ती सांगत असेल, जर एखादा ऑथरायझ्ड पर्सन सांगत असेल ना, तर त्यावेळेस मग आपण त्याला लक्षपूर्वक ऐकत असतो। आणि हे प्रत्येक जण करत असतो, कारण त्याच्या पाठीमागं जी गोष्ट असते ना, ते असते आपली ऑथॉरिटी बायस। म्हणजे आपला एक बायस असतो ज्याला ऑथराइज बायस म्हणतात। म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या पदावर असेल, एखाद्या विशिष्ट खुर्चीवर असेल किंवा एखाद्या ठिकाणाहून तो बोलत असेल, जर त्याच्याकडे एखादं रिकग्निशन असेल, जर त्याला बाहेरची लोक मान्यता देत असतील ना, तरच मग आपण त्याला ग्राह्य धरायला लागतो। अदरवाईज आपल्याजवळ कोणी किती जरी काही गोष्टी सांगितल्या, मग साधा माणूस आहे पण खूप मोठ्या डीप लेवलच्या गोष्टी सांगतोय, हजारो लाखो रुपयांचा तो नॉलेज देऊन जातोय, पण आपण त्याला कन्सिडर नाही करत, आपण त्याला मूर्ख समजतो। आणि हे नॉर्मल आहे, कारण आपला तो बायस झालेला असतो की आपण साध्या माणसाकडे कधी लक्षच देत नाहीत डीपली। आणि हे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वेळेस होत असतं, इनफॅक्ट सतत होत असतं, पण ही गोष्ट आपण कधी लक्षात नाहीत घेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, ज्यावेळेस तुम्ही आध्यात्मिक मार्गाने जात असता किंवा ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये ग्रो करत असताना, त्यावेळेस तुम्हाला लोकांना फसवू नाही वाटत, जे आहे ते ॲज इट इज रिअली वाटतं। आणि त्याच गोष्टीमुळे आपण आयुष्यामध्ये कधी कधी मागं पडायला लागतो जगाच्या नजरेमध्ये। आपल्या नजरेमध्ये आपण खूप भारी बनतो, सॅटिस्फाईड होतो, खूप आनंद मिळत असतो, पण लोक आपल्याला रिकग्निशन नाहीत देत, आपल्याला गांभीर्यानेच घेत नाहीत। मग त्या गोष्टीचं आपल्याला थोडंसं वाईट वाटायला लागतं, यार मी एवढं लोकांना एवढ्या सगळ्या गोष्टी सांगतोय, दिवस रात्र अभ्यास करतोय, तरी पण लोक मला सिरियसली का घेत नाहीत। आणि हे सतत आपल्याला परत त्या गोष्टीचं दुःख व्हायला लागतं की लोक मला मानत का नाहीत। त्याच्यामुळे आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जोपर्यंत आपल्याला एखादी मान्यता मिळत नाही, जोपर्यंत आपल्याला कुठेतरी एखादी डिग्री मिळत नाही, एखादी नोकरी मिळत नाही, एखादी आपण हाय प्रोफाईलवरती काम करत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला लोक जवळ करत नाहीत, आपल्या शब्दांना व्हॅल्यू देत नाहीत। त्यामुळे आपलं काम आपण करत राहायचं, एकच काम आपण सातत्यानं करत राहतो ना, त्यावेळेस मग आपण त्या क्षेत्रामध्ये तरबेज होत असतो। आणि हळूहळू लोक आपल्याकडे यायला लागतात, कारण आपण त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट झालेलो असतो। त्याच्यामुळे सुरुवातीला जर लोक आपल्याला मान्यता देत नसतील किंवा आपल्याला डावलत असतील ना, तर अशा गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा। आपण फक्त नित्यनेमाने आपलं काम करत राहायचं आणि स्वतःला बेटर बनवत जायचं, सतत शिकत राहायचं। ज्यावेळेस मग आपल्याकडे ते स्किल येतं, आपण त्या गोष्टीमध्ये तरबेज होतो ना, मग आपल्याला हळूहळू मान्यता मिळायला लागते, लोक हळूहळू आपल्याकडे यायला लागतात, आपल्याला ओळखायला लागतात, आणि मग हळूहळू ते आपल्याला गांभीर्याने घ्यायला लागतात। जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये काहीतरी मोठं करत असाल ना, तर तुम्हाला ॲक्सेप्ट करायला समाजाला वेळ लागतो। त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्या। आणि जर आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोण ॲक्सेप्ट करत नसेल, जर तुम्हाला कोण जास्त गांभीर्याने घेत नसेल ना, तर त्या गोष्टीची जास्त चिंता करू नका। ज्यावेळेस तुमच्याकडे एखादं पद येईल, एखाद्या ठिकाणी तुम्ही जाऊन पोहोचाल, त्यावेळेस मग संपूर्ण जग तुम्हाला मानायला लागेल। आणि त्यासाठी प्रयत्न करा, एवढं सांगू इच्छितो। ऑल द बेस्ट।